हॅलो स्टुडंट्स, आपण पार्ट 2 चा एक नवीन लेसनला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हा पार्ट 2 चा 4th लेसन आहे. ॲक्चुअली हा लेसन सायन्समध्ये आहे, पण जनरल सायन्सचा हा सब्जेक्ट आहे. लेसन आहे. त्याच्यामध्ये एवढं थिअरी विचारलेलं आहे. त्याचं सायन्सची अशी कुठली तरी व्ही-आय-पी कन्सेप्ट आहे, ती समजली नाही वगैरे, वगैरे. जनरल लेसन आहे. तुम्हाला सहज 1 दिवसामध्ये याचं प्रिपरेशन होऊ शकतं. सगळ्यात जास्त मार्काला पडणारा हा लेसन नंबर 4 आहे. त्याच्यानंतर लेसन नंबर 9, लेसन नंबर 10 हे जे काही लेसन्स आहेत, ते सगळ्यात जास्त मार्काला पडणारे आहेत. मग आता काय आपल्याला टेन्शन? फक्त ह्याच्यामध्ये लिहून अभ्यास करायचा आहे. विसरल्यासारखं वाटतंय. एकदम थिअरी. मी सुद्धा जास्त वेळ ह्या लेसनला देणार नाही. कारण सायन्सच्या कुठल्याच कन्सेप्ट अशा त्याच्यामध्ये नाहीत. जनरल आपलं एन्व्हायर्नमेंटल जसं पर्यावरण अभ्यास वगैरे असतो, त्या पद्धतीचं हे जनरल सायन्स आहे. तर जेवढं जमेल तेवढं पटकन समजून घेऊया आणि पटकन संपवूया. अभ्यास करूनही, टीचिंग करूनही. त्यामुळं काय होईल, एक लेसन झाल्याचं आपल्याला थोडंसं सॅटिस्फॅक्शन असेल आणि एक लेसन असा आहे तो जास्तीत जास्त मॅक्सिमम मार्क्सला विचारला जाणार आहे. की या लेसन मधलं कुठलंच बीट सोडायचं नाही. सगळा लेसन करायचा. थिअरी आहे. 1 दिवसामध्ये पाठ होऊन जात आहे. एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट पूर्वी काही झालेल्या कन्सेप्ट आहेत, त्या आपण आता परत एकदा रिवाईज करणार आहोत. एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंटमध्ये काही थोडंसं बेसिक कन्सेप्टपासून सुरुवात करणार आहोत. व्हॉट इज द इकोसिस्टम? झालेलं आहे पूर्वी. इकोसिस्टम इज द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. इकोसिस्टम इज द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. आता आपल्याला माहिती आहे, याची डेफिनेशन सोपी कोणती सांगता येईल? इट इज द इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड abiotic factor. Ecosystem is the interaction between biotic and abiotic factor. तर लय सोपं. जेवढे लिव्हिंग थिंग्स आले त्याच्यामध्ये कोण आलं मग? ऑल प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स, हे सगळ्यांना आपण बायोटिक फॅक्टर म्हणतो. बायोटिक मीन्स बायो मीन्स लाईफ. जेवढ्या सगळ्या लिव्हिंग थिंग्स मध्ये ऑल टाईप ऑफ प्लांट्स, ऑल टाईप ऑफ ॲनिमल्स, ऑल टाईप ऑफ मायक्रोब्स हे सगळे काय झाले? बायोटिक फॅक्टर. आणि अबायोटिक म्हणलं की सगळे कोणते येतात? नॉन लिव्हिंग थिंग्स. कोणते येतात? नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे लक्षात ठेवूया, इकोसिस्टम इज द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. मग त्यालाच थोडं स्टँडर्ड लँग्वेजमध्ये काय म्हणलं आपण? माझ्यासोबत म्हणत राहा, पाठ करत राहा. Ecosystem is the interaction between biotic and abiotic factors. Biotic factors means all living things. Abiotic factor means all non-living things. ओके, झालेलं आहे, काही नवीन नाही याच्यामध्ये. मग इकोसिस्टम कोणत्या कोणत्या असू शकतात? टाइप्स ऑफ इकोसिस्टम. एक अक्वॅटिक इकोसिस्टम. अक्वॅटिक म्हणजे कुठं राहणारे? पाण्यामध्ये राहणारे. आणि दुसरा आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. टेरेस्ट्रियल म्हणजे असं अशा पद्धतीनं जमिनीवर राहणारे. ओके. अक्वॅटिक म्हणजे काय? दोज हू आर लिव्ह इन वॉटर. आणि टेरेस्ट्रियल म्हणजे दोज हू आर लिव्ह ऑन लँड. जमिनीवर राहणारे, पाण्यात राहणारे. सोपं. अक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल. आता काही शब्द ऑलरेडी झालेले आहेत पार्ट 2च्या सेकंड लेसनमध्ये काही घेतलेले आहेत आपण. तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच्यावर चर्चा. शब्द बघा, ॲटोट्रॉफिक. शब्द काय? ॲटोट्रॉफिक. ऑलरेडी झालंय हे. ॲटो मीन्स सेल्फ, ट्रॉफिक मीन्स फूड. ॲटो मीन्स सेल्फ, ट्रॉफिक मीन्स फूड. मग काय सांगता येईल? दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतील, अशांना आपण काय म्हणू शकतो? ॲटोट्रॉफिक. ॲटो मीन्स सेल्फ, ट्रॉफिक मीन्स फूड. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. त्यांना दुसरं एक नाव आहे, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोड्युसर. कारण हे फूड प्रोड्यूस करत असल्यामुळं त्यांना काय म्हणलं आपण? प्रोड्युसर.
आपण बघितलं प्लांट्स परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. प्लांट्स कुठली प्रोसेस परफॉर्म करतील? फोटोसिंथेसिसची. काय आहे ती प्रोसेस? प्लांट्सला गरज आहे कार्बन डायऑक्साईडची, प्लांट्सला गरज आहे वॉटर. इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, plant can produce the glucose and release the oxygen plus water. हे काय घेणं आपल्याला इथवर बघू. हो का, इकडे लक्ष द्या रे. कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाइट, क्लोरोफिल या मदतीनं प्लांट्स काय करतात? स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. बघा कोणतं कोणतं लागलं मग याच्यामध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे? ते नीड कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाइट अँड क्लोरोफिल. परत एकदा, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाइट अँड क्लोरोफिल या 4 गोष्टीचा वापर करून प्लांट्स काय करतील? स्वतःचं फूड स्वतः प्रोड्यूस करतील. म्हणून त्यांना आपण प्रोड्युसर नाव दिलं. आणि ज्या प्रोसेसने हे फूड प्रोड्यूस करतील त्या प्रोसेसला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिससाठी हे लिव्ज महत्वाचे आहेत. या लिव्ज मध्ये असतंय क्लोरोफिल. हे कोण करू शकतंय? ऑल ग्रीन प्लांट्स परफॉर्म करू शकतात. जे जे प्लांट्स ग्रीन आहेत त्यांच्याकडे क्लोरोफिल आहे. आणि ज्यांच्याकडे क्लोरोफिल आहे ते काय करतील? फोटोसिंथेसिस परफॉर्म करतील. काहीच डाऊट नाही, नो प्रॉब्लेम. ओके, लक्षात आलं? ॲटोट्रॉफिक कोणाला म्हणायचं? दोज हू कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. तर ते कोणती प्रोसेस परफॉर्म करतील? बाय परफॉर्मिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये काय काय आहे? कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाइट, क्लोरोफिल या चौघांच्या मदतीनं ते काय करतील? ग्लुकोज तयार करतील. यांना म्हणायचं ॲटोट्रॉफिक. आता दुसरं कोणतं असतंय? हेट्रोट्रॉफिक. हेट्रो मीन्स, शब्द बघा, हेट्रो. हेट्रो मीन्स ऑदर अँड ट्रॉफिक मीन्स फूड. म्हणजे जे फूड साठी दुसऱ्यावर डिपेंड असतील, दे आर डिपेंड अपॉन ऑदर. काय सांगता येईल तुम्हाला? काय लिहिता येईल? दे आर डिपेंड्स अपॉन ऑदर फॉर फूड. ते फूड साठी दुसऱ्यावर डिपेंड असतील. कळतं एवढं लक्षात येते? जे फूड साठी दुसऱ्यावर डिपेंड असतील अशांना काय म्हणायचं? हेट्रोट्रॉपिक. जे दुसऱ्याकडून फूड कंझ्युम करतील, म्हणून यांचं नाव दुसरं आहे कंझ्युमर्स. एक्झाम्पल म्हणून आपल्याला योगा 1, 2, 3 हे सगळे काय झाले? कंझ्युमर्स. शीप असेल, कॅटल असेल, हॉर्स असेल, कॅमल असेल किंवा आपण असू. कंझ्युमर्स मध्ये सुद्धा गेल्या वर्षी आपण आठवत असेल तुम्हाला 3 प्रकार पडले. एक प्रायमरी कंझ्युमर्स, ज्याला आपण हर्बिवरस म्हणतो, शाकाहारी. दे कॅन ईट द प्लांट्स डायरेक्टली. पुन्हा आपण बघितलं कार्निवरस. कार्निवरस मध्ये सेकंडरी कंझ्युमर आणि टॉप कंझ्युमर, ते शिकार करून खातील, त्याला आपण नॉन व्हेजिटेरियन म्हणतो. ओके, मग अजून एक बघितलं होतं ओमनिवरस. असं काही शब्द झालेले आहेत. पण कंझ्युमरचे 3 प्रकार: प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टॉप कंझ्युमर. ओके, हे असे 3 प्रकार पडतात कंझ्युमरचे. तिसरा एक शब्द महत्वाचा, सॅप्रोफाइट्स. जसं सॅप्रोफाइट्स म्हणलं की डिकम्पोजर लक्षात ठेवायचं. ठेव का रे? जे कशाचं काम करतील? काम करतील कशाचं? डिकम्पोजिशनचं. मग एक तर मेलेल्या डेड ॲनिमलवर किंवा डिकेइंग मॅटर. डेड ॲनिमल म्हणलं तर काही प्राणी मेलेले असतील बघा, तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम येतात आणि त्याला कुजवण्याचं काम करतात. एक ते किंवा कुजणाऱ्या वस्तूवर जे जे मायक्रो ऑर्गॅनिझम येतील ते सगळे काय असतात? सॅप्रोफाइट. डेफिनेशन लई सोपी. दोज हू आर डिपेंड अपॉन डेड ॲनिमल ऑर डिकेइंग मॅटर. मेलेल्या प्राण्यावर किंवा कुजणाऱ्या वस्तूवर डिपेंड असणारे, त्यांचं नाव आहे सॅप्रोफाइट. जे कुजवण्याचं काम करतील, दुसरं नाव आहे डिकम्पोजर. त्यांचं दुसरं नाव काय मग? डिकम्पोजर. हे काय करतील मग? कशावर डिपेंड आहेत? दोज हू आर डिपेंड अपॉन डेड ॲनिमल्स ऑर डिकेइंग मॅटर. कुजणाऱ्या वस्तूवर. जसं असं सॅप्रोफाइट्स मध्ये असं फंगी वगैरे तुम्ही बघितलं असेल, त्याचं काम काय? डिकम्पोजिशनचं काम करत असल्यामुळं त्याला नाव काय दिलं? डिकम्पोजर. नाव काय दिलं? डिकम्पोजर. या पद्धतीने समजून घ्या. मग आपण बघितलं प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर. 3 जण आले: ॲटोट्रॉफिक, हेट्रोट्रॉफिक आणि सॅप्रोफाइट. लक्षात? पण बऱ्याच वेळा आपण शब्द कोणते वापरणार?
प्रोड्युसर, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर. हे 3 बेसिक आहे, आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. फूड चेन काय असते मग? आता कोणाकोणामध्ये इंटरॅक्शन आहे आता बघितलं आपण. एक प्रोड्युसर, दुसरे कन्झ्युमर्स आणि मग सॅप्रोफाइट्स. बरोबर आहे. आता हे फूड चेनमध्ये सगळ्यात एनर्जीचा महत्वाचा सोर्स कोण आहे? सनलाईट. हे सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. आपण गेल्या वर्षी शिकलो, फ्लो ऑफ एनर्जी इज अ वन वे ट्रान्सपोर्ट. फ्लो ऑफ एनर्जी इज अ वन वे ट्रान्सपोर्ट. म्हणजे एनर्जीचा फ्लो हा वन वे असतो, बट न्यूट्रिएंट्सचा फ्लो सायक्लिक आहे. कसं? न्यूट्रिएंट्स बघा रे, सॉइल मध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आहेत. सॉइल मधून कुठं आले? प्रोड्युसर. प्रोड्युसर मधून हे प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर. हे कोण आहे? टॉप कन्झ्युमर. हे कोण आहे? टॉप कन्झ्युमर. आणि सगळ्यात शेवटी कोण येतात? डिकम्पोजर. मग एक सिक्वेन्स आहे बघा. इंटरॅक्शन मध्ये एक सिक्वेन्स आहे. सगळ्यात पहिले आले प्रोड्युसर, सगळ्यात पहिले आले प्रोड्युसर, मग आले सर्व कन्झ्युमर्स आणि सगळ्यात शेवट जो आहे तो आहे डिकम्पोजर्स. मग प्रत्येक इकोसिस्टम मध्ये हा सिक्वेन्स आहे बघा. काय सांगता येईल मग? इन एव्हरी इकोसिस्टम इंटरॅक्शन गोज ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर, consumers and saprophyte, and these interaction follow a definite sequence. इंटरॅक्शन आहे प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि सॅप्रोफाइट्स मध्ये, पण त्याला एक सिक्वेन्स आहे की कोण कोणाला खाणार याचा सिक्वेन्स आहे. हे डायग्राम सुद्धा याच्यामध्ये पडू शकते परीक्षेमध्ये, बऱ्याच वेळा पडलेले आहे. नावं द्यायचे. इथं नाव काय देणार तुम्ही? प्रोड्युसर. हे कोण आहे? ग्रासऑपर. हे कोण आहे? फ्रॉग. हे कोण आहे? स्नेक. हे कोण आहे? इगल. त्याच्यानंतर फंगी, मशरूम. अशा पद्धतीने तुम्ही नावं द्यायचे. फक्त डायग्राम दिलेले असते. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन याच्यामध्ये जास्त वेळा विचारले जाऊ शकतात. ऑनलाईनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हळूहळू मी आता माझे झालेले इथं ऑफलाईनचे पेपर सुद्धा शेअर करणार आहे. काही बॅचेसमध्ये ऑफलाईनचे पण विद्यार्थी जॉईन होत आहेत. जसं की पार्ट 1चा आपला जो 4th लेसन चालू आहे त्याचे न्यूमेरिकल्ससाठी ते ऑफलाईनचे सुद्धा विद्यार्थी जॉईन होणार आहेत. ठीक आहे, ते पण जॉईन होतील. बरंच आहे. आणि आपण काय करणार आहोत आता? झालेले पेपर मी हळूहळू मध्ये सुद्धा अपलोड करतो. तुम्हाला ते सोडवायचे आहे. ओके. मग आता हा टेबल डायरेक्ट 3 किंवा 5 मार्काला पडणार आहे. टेक्स्टबुक मध्ये सेकंड पेजवर आहे. मग ह्याच्या मागचं हे डायग्राम सुद्धा व्हीआयएमपी करा. ओके. फूड चेन वगैरे हे थोडं इम्पॉर्टंट आहे. आणि हा टेबल एक महत्वाचा. लई सोपं. आता जे चर्चा केलं तेच. हो का? इकोसिस्टम म्हणलं की 2 फॅक्टर आले. एक आलं अबायोटिक फॅक्टर, नॉन लिव्हिंग थिंग्स. दुसरं आलं बायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टर मध्ये आता 2 बघितले आपण, ॲटोट्रॉफिक, हेट्रोट्रॉफिक. ॲटोट्रॉफिक मध्ये कोण येतंय? प्रोड्युसर. हेट्रोट्रॉफिक मध्ये दोघं जण येतात. कोण येतंय? ॲनिमल्स अँड डिकम्पोजर. ते दुसऱ्यावर डिपेंड आहे. प्रोड्युसर मध्ये कोण येतंय? प्लॅंट्स. ॲनिमल्स मध्ये कोण येतंय? कन्झ्युमर्स. कन्झ्युमर किती प्रकारचे? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी किंवा टॉप कन्झ्युमर. 3 प्रकारचे. डिकम्पोजर्सला काय म्हणतो आपण? सॅप्रोफाइट्स. कोण येतात? सॅप्रोफाइट्स. याच्यामध्ये येतात खूप सारे बॅक्टेरिया, फंगी. असं लिहू शकता बरं तुम्ही याच्यात. ते लिहा तुम्ही, बॅक्टेरिया अँड फंगी. हे कम्प्लीट द टेबल म्हणून येते. ही एक बाजू झाली. लई सोपं. ॲटोट्रॉप्स, हेट्रोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स मध्ये प्रोड्युसर, प्रोड्युसर मध्ये प्लांट्स, हेट्रोट्रॉप्स मध्ये ॲनिमल्स अँड डिकम्पोजर. ॲनिमल्स मध्ये कन्झ्युमर नाव आहे. कन्झ्युमर पुन्हा 3 प्रकारचे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आणि डिकम्पोजर म्हणलं की त्याचं नाव काय? सॅप्रोफाइट्स. कोण कोण असू शकतात? खूप सारे बॅक्टेरिया असू शकतात. त्याच्यानंतर फंगी सुद्धा असू शकतात. हे टेबल 2 मिनिटात लर्न होते. आता हे सगळ्या कन्सेप्ट बघितले आपण. हे तुम्हाला दिसलं आहे का बघा? हा, आता लक्षात येईल. एकदा बघतो मी, मला हो, दिसतंय. काही प्रॉब्लेम नाही. चला लक्ष द्या. अबायोटिक मध्ये मग मात्र 2 फॅक्टर, एक फिजिकल आणि दुसरा आहे केमिकल. फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर. फिजिकल फॅक्टर मध्ये ऑलरेडी तिथं दिलेलंच असतंय. एअर, वॉटर, वेपर्स, मिनरल, सॉइल, सनलाईट. कोणतं कोणतं? एअर, वॉटर, वेपर्स, मिनरल्स, सॉइल, सनलाईट. पाठ करत राहा. एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल, सनलाईट. आणि
केमिकल फॅक्टर मध्ये मात्र दोनच आहेत. कोणते? एक मिनरल्स अँड न्यूट्रिएंट्स. केमिकल फॅक्टर दोन प्रकारचे, एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड, दुसरा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक मध्ये गॅसेस येतात बरेचसे, जसं हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम. कोणतं कोणतं आलं? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम, पोटॅशियम. काही लॉजिक नाही बेटा, सरळ पाठ करून टाकायचं डायरेक्ट. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये तीन आपले महत्वाचे न्यूट्रिएंट्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. लई सोपं. फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर. फिजिकल मध्ये एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल, सनलाइट. केमिकल मध्ये मिनरल्स अँड न्यूट्रिएंट्स. केमिकल मध्ये दोन, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक मध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम अँड पोटॅशियम. आणि ऑर्गॅनिक मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट. असा हा टेबल आहे. डायरेक्ट 5 मार्काला पडतो. लय महत्वाचा टेबल. पाठांतर करायचं तुम्हाला 5 मार्कासाठी. 3 मार्काला पडल, पण याच्यासोबत एखादा जॉईंट क्वेश्चन येऊन डायरेक्ट 5 मार्काला पडू शकते. एकदा दोनदा लिहून काढलं की ऑटोमॅटिक पाठ होतं बेटा. एवढा सोपा लेसन आहे, पटकन कंप्लीट करायचं. याच्यामध्ये काहीच ठेवायचं नाही आपल्याला. ओके. मग आता शब्द आहे, लेसनचं नाव आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. मग एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एन्व्हायरमेंट मध्ये 3 फॅक्टर बघितले. आता आपण बघितलं बघा, फिजिकल, केमिकल. इनऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये अबायोटिक मध्ये 2 फॅक्टर आहेत, फिजिकल, केमिकल. बायोटिक म्हणजे बायोलॉजिकल. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आपल्याला लक्षात येते. हे 3 फॅक्टर आहेत बघा. ते कोणते कोणते फॅक्टर आहेत? एन्व्हायरमेंटच्या डेफिनेशन मध्ये सांगता येईल तुम्हाला. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे. म्हणजे फिजिकल फॅक्टर मध्ये कोण आलं? एअर, वॉटर. त्याचा आपल्यावर परिणाम होतोच ना. थंड हवा, गरम हवा, लगेच थंडी वाजली, गरमी झाली, सर्दी झाली, असं लगेच आपल्याला त्याचा परिणाम होत असतो. केमिकल फॅक्टर मध्ये कोण येतंय? सगळे इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आहेत. कार्बोहायड्रेट्स आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, फॅट्स आहेत. हे सगळे इनऑर्गॅनिक म्हणजे कुठले? 3 सब्जेक्ट राहतात. कोणते? सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. असे 3 फॅक्टर आहेत. फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर अँड बायोलॉजिकल फॅक्टर. they are affecting to the environment in any they are affecting to the living organism in any possible way. फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टरचा परिणाम आपल्यावर कुठल्या ना कुठल्या पद्धतीने होत असतो. सगळे मिळून एन्व्हायरमेंट म्हणायचं. बघा, ही सोपी डेफिनेशन आहे. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे. कलेक्टिव्हली इट इज कॉल्ड ॲज अ एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या आजूबाजूची कंडिशन, त्यालाच आपण एन्व्हायरमेंट म्हणू शकतो. सोपी डेफिनेशन. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन आवर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूची कंडिशन काय, त्याच्यामध्ये मग कोणते कोणते फॅक्टर आले? याच्यामध्ये 3 फॅक्टर आले. एक, आपल्या आजूबाजूला कोणते फॅक्टर आहेत? फिजिकल, जसं एअर, वॉटर, वेपर्स. केमिकल म्हणलं तर कोणतेही घ्या, सगळे गॅसेस घ्या. जसं हायड्रोजन गॅस आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. त्याच्यानंतर प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, हे सगळे केमिकल फॅक्टरमध्ये. बायोलॉजिकल म्हणलं तर बायोलॉजिकल म्हणलं तर आपल्या बाजूला असणारे ऑल ॲनिमल्स, त्याचा सुद्धा परिणाम आपल्यावर होत असतो. सगळ्या ॲनिमल्सचा परिणाम आपल्यावर होत असतो. जसं सुंदर एक साप निघालाय, असं ठुल्लू काढून बसलाय त्यानं, त्याच्याजवळ जातो का आपण? नाही. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. आपण जिथं राहायला लागलो तिथं पूर्वी जंगल होतं समजा, तिथं आपण आपलं घर केलं म्हणल्यावर बाकीचे सगळे मायक्रोब्स किंवा ॲनिमल्स तिथून दूर गेले. याचा अर्थ काय? आपला परिणाम त्यांच्यावरती होतो. म्हणजे फिजिकल अँड केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स आर अफेक्टिंग टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या 3 फॅक्टरचा परिणाम आपल्यावरती होत असतो. याला कलेक्टिव्हली काय म्हणायचं? एन्व्हायरमेंट. आणि एन्व्हायरमेंटचं दुसरं एक सांगायचं म्हटलं तर एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन आवर सराउंडिंग. आपल्या सभोवतालची जी काही कंडिशन आहे ते म्हणजे काय असते? एन्व्हायरमेंट. हे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर किती आहे बघा. हे एक्सरसाइज मध्ये असणारा क्वेश्चन आहे. एकदा बघा तुम्ही किती नंबरचा क्वेश्चन आहे. एक्सरसाइज मध्ये चेक करत राहा, तुमच्या लक्षात येईल की बाबा हे सुद्धा बोर्ड PYQ पण आहे. महत्वाचं क्वेश्चन आहे. त्या लेसन मधलं काहीच सोडायचं नाही. आता टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट आपण एक एक एन्व्हायरमेंट बघितलं. काय बघितलं? म्हणत राहा पुन्हा 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 पुन्हा. काय सांगता येईल? फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे.
कलेक्टिव्हली इट इज कॉल्ड ॲज अ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट दोन टाईपचे आहेत, एक आहे नॅचरल एन्व्हायरमेंट, दुसरं आहे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये काय येऊ शकते, जे आता आपण चर्चा केली, एअर असेल, ॲटमॉस्फिअर असेल, वॉटर, लँड आणि सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे काय आहेत, नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. नेचरमध्ये ऑटोमॅटिक आहे सगळ्या प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, नेचरमध्ये असणारे सर्व प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक आणि यांच्यामध्ये असणारं इंटरॅक्शन म्हणजे इकोसिस्टमची डेफिनेशन काय सांगायचं, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर यांच्यामध्ये असणारं. आता बायोटिक म्हणजे काय, एअर जरी अबायोटिक असले तरी त्याच्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. सॉइल अबायोटिक आहे पण त्याच्याशिवाय कुठलेच प्लांट्स येऊ शकत नाहीत. या पद्धतीने समजून घेऊ. वॉटर अबायोटिक आहे पण त्याच्याशिवाय आपण सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे काय, जे ह्याच्यामध्ये जे येणारे फॅक्टर्स आहेत, एअर असेल, ॲटमॉस्फिअर असेल, वॉटर असेल, लँड असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, काही बायोटिक फॅक्टर आहेत, काही अबायोटिक फॅक्टर आहेत आणि यांच्यामध्ये कंटिन्युअस काय असतं, इंटरॅक्शन. शब्दच लक्षात ठेवून टाका की इकोसिस्टमचा कुठेही अबायोटिक बायोटिक हे आन्सरमध्ये यूज द्यायचं कोणतं, देर इज अ इंटरॅक्शन, कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. काय सांगता येईल, देर इज अ कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट जे आपण तयार केलेले आहे, असे मोठे मोठे रोड तयार केले आपण, त्याच्यानंतर ब्रिजेस तयार केले मोठे मोठे, कन्स्ट्रक्शन केलं आपण, बरोबर. टू व्हीलर, फोर व्हीलर, वेगवेगळ्या गाड्या वापरत आहोत आपण. हे सगळं काय, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट अफेक्टिंग टू द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. आपण तयार केलेलं ते नॅचरल एन्व्हायरमेंटला त्रासच द्यायला लागले. जसं आपण टू व्हीलर, फोर व्हीलर वापरतो, फ्युएल बर्निंग होते, त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं आणि नॅचरल एन्व्हायरमेंट, नॅचरल जी ब्युटी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. याचा अर्थ काय, जे आपण तयार केलेलं एन्व्हायरमेंट आहे, अशा ट्रेन, रेल्वे ट्रॅक किती आपण डेव्हलपमेंट केली आहे, खूप डेव्हलपमेंट केली आहे. आपण दिवसेंदिवस डेव्हलपमेंट करतच आहोत. पण त्याचा परिणाम सगळा कशावरती होतो आहे, एन्व्हायरमेंटवरती. जे नॅचरल ब्युटी आहे ती ब्युटी न राहता आर्टिफिशियली आपण मोठे मोठे टॉवर्स उभा करून त्याच्याकडे बघत बसलो. पूर्वी कसं मोठे मोठे डोंगर असायचे आणि तिथं नैसर्गिक वातावरण राहायचं, ते डोंगर कोरून तिथं मोठे मोठे बिल्डिंग बांधलेत आणि ते बिल्डिंगकडे बघत बसावं लागलेलं आहे. पण जी मजा म्हणण्यापेक्षा जे वातावरण त्या डोंगराळ भागामध्ये होतं ते आता त्या बिल्डिंग मध्ये मिळणार नाही. बऱ्याच लोकांना सनलाईटच मिळत नाही. सनलाईटच्या डिफिशियन्सीमुळं काय काय होऊ शकतं, बरंच काय काय होऊ शकतं. आपली बॉडीच सनवर चालते बघा. सगळ्या गोष्टी दिवसभर जोपर्यंत सण आहे तोपर्यंत आपण एनर्जीने काम करतो. जसंही दिवस मावळला आपली थोडी एनर्जी डाऊन होते. आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन आहे ते स्लो होतं. म्हणून संध्याकाळी उशिरला सुद्धा लोकं सांगतात जेवायचं नाही. 7-8 वाजेपर्यंत म्हणजे सूर्य मावळला की जेवण करायचं. सूर्य उजाडला की जेवण करायचं. त्याच्यामध्ये जेवण करायचं नाही. याचा अर्थ काय, की आपली बॉडीच सगळी सनपासून चालते आणि बऱ्याच लोकांच्या घरी सनलाईटच येत नाही. मग हे जे एन्व्हायर्नमेंट आहे, कोणतं एन्व्हायर्नमेंट आहे? आर्टिफिशियल एन्व्हायर्नमेंट. मग हे एन्व्हायर्नमेंट नॅचरल एन्व्हायर्नमेंटला काय करणार आहे? त्रास देणार आहे. मग एन्व्हायर्नमेंटल बॅलन्स इज मेंटेन ड्यू टू, एन्व्हायर्नमेंटमध्ये बॅलन्स कशामुळे मेंटेन आहे? एन्व्हायर्नमेंटमध्ये बॅलन्स मेंटेन आहे. गेल्या वर्षी शिकलो आपण. खूप सारे सायकल आहेत. नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, वॉटर सायकल, कार्बन सायकल आणि दुसरं म्हणजे फूड चेन हे मेंटेन आहे. याच्यामुळे एन्व्हायर्नमेंटमध्ये बॅलन्स मेंटेन आहे. पहा रे, नॅचरल सायकल्स एन्व्हायर्नमेंटमध्ये बॅलन्स मेंटेन आहे. नंबर 1 कशामुळं? नॅचरल सायकल्स लाइक वॉटर सायकल, कार्बन सायकल किंवा गॅसेसमध्ये नायट्रोजन सायकल असेल. खूप सारे सायकल असल्यामुळं एन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्स मेंटेन आहे. आणि दुसरं म्हणजे फूड चेनमुळं सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्स मेंटेन आहे. कसं? प्रोड्युसर फूड तयार करतील, मग त्याला खातील प्रायमरी कन्झ्युमर, त्याला खातील सेकंडरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमरला खातील टॉप कन्झ्युमर, मग डिकंपोजर आणि पुन्हा ते सगळं सॉइलमध्ये रिलीज होऊन पुन्हा प्लांट्समध्ये, प्लांट्स टू प्रायमरी, प्रायमरी टू सेकंडरी, सेकंडरी टू टॉप कन्झ्युमर, डिकंपोजर, सॉइलमध्ये रिलीज झाले न्यूट्रिएंट्स परत प्लांट्समध्ये. मग हे एन्व्हायरमेंटमध्ये जे बॅलन्स मेंटेन आहे 2 गोष्टीमुळं, एक खूप सारे सायकल, वॉटर सायकल असेल, कार्बन सायकल असेल, नायट्रोजन सायकल असेल, हे सायकल चालतात. त्याच्यामुळं नायट्रोजनचं प्रमाण मेंटेन आहे, कार्बनचं प्रमाण मेंटेन आहे, ऑक्सिजनचं प्रमाण मेंटेन आहे. हे एक आणि दुसरं म्हणजे फूड चेन. या दोघांमुळे एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे? बॅलन्स मेंटेन आहे. मग हे जे एन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्स आहे, हे जर इम्बॅलन्स झालं तर काय होईल?
एन्व्हायरमेंटल पोल्युशन तयार होईल. एन्व्हायरमेंटल पोल्युशन तयार झालं की ग्लोबल वॉर्मिंग सारखे, आता पावसाचे दिवस आहेत पण पाऊस आहे का बघा? नाही. पावसाळ्यामध्ये गरमी होते. पावसाळ्यामध्ये आपल्याला फॅन लावल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही आणि पावसाळ्यामध्ये जर पाऊस नाही पडला तर कसं करायचं? हे सगळं कशामुळे व्हायला लागलंय, की एन्व्हायर्नमेंटमध्ये जे बॅलन्स मेंटेन होतं, ते वेगवेगळे सायकल ते डिस्टर्ब झाले, फूड चेन डिस्टर्ब झाले. त्याच्यामुळं काय सांगता येईल तुम्हाला, की एन्व्हायर्नमेंटमध्ये इम्बॅलन्स क्रिएट होण्यासाठी 2 गोष्टी आहेत. एक वॉटर सायकल डिस्टर्ब झालं, सगळंच बोंबललं. इकोसिस्टम डिस्टर्ब झाली, सगळंच बोंबललं. फूड चेन जे आपण म्हणतो. आता बघा तुम्हाला तिकडे दिलेलं आहे. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल. एक्सरसाइज मध्ये पण एक क्वेश्चन आहे बघा. वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन द लीज. आपल्याला हे अर्थ प्लॅनेट कसं मिळालेलं आहे? भाड्यानं मिळालं आहे, रेंटनं मिळालेलं आहे. आपल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, की त्याच्यावर आपण हक्क गाजवून असंही त्याला खराब करायला पाहिजे. रेंटनं दिलेल्या घरामध्ये आपण जातो, राहतो आणि व्यवस्थित ते घर सोडून जातो. तसंच आपल्याला यायचं आहे, जन्माला येणार आपण, राहणार, खराब न करता सोडून जायचं आहे फ्युचर जनरेशनला. हो का? ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल असे वाक्य लिहायचे. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाऊट द एक्झिस्टन्स ऑफ द नेचर. तर नेचरच नाही राहिलं, तर आपण राहू शकतो का? कसं बघा. ह्युमन एक्झिस्टन्स कसं पॉसिबल आहे? ऑक्सिजनवर आपण जिवंत राहतो, वॉटरवर जिवंत राहतो. वॉटर आपल्याला कुठून मिळणार आहे? नेचरमधून मिळणार. ऑक्सिजन कुठून मिळणार आहे? नेचरमधून मिळणार आहे. आपण प्लांट्सवर डिपेंड आहे, प्लांट सॉइलवर डिपेंड आहे. मातीच नसेल तर कसं करायचं? मग ह्या गोष्टी समजून घ्या, की आपली एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की कोणतं की एन्व्हायर्नमेंटला सेव्ह द एन्व्हायर्नमेंट विदाऊट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आपलं टार्गेट आहे, की संपूर्ण हे अर्थ प्लॅनेट जे आपल्याला लीजवर मिळालेलं आहे, लीजवर म्हणजे भाड्यानं मिळालेलं आहे, त्याला आपण काय केलं पाहिजे? त्याला आपण सेव्ह केलं पाहिजे. आपलं काय सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी हेन्स इट इज आवर बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी टू सेव्ह द एन्व्हायर्नमेंट विदाऊट बॅलन्स, विदाऊट डिस्टर्बिंग इट. कुठलंही डिस्टर्ब न करता एन्व्हायर्नमेंटला आपण सेव्ह केलं पाहिजे. कारण काय महत्वाचं आहे? ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाऊट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. म्हणजे नेचर असल्याशिवाय ह्युमन जिवंत राहू शकत नाहीत. आपण राहूच शकत नाही. जर आपल्याला जिवंत राहायचं आहे, आपलं येणारं जनरेशन व्यवस्थित जिवंत राहावं असं वाटत असेल, तर आपण काय केलं पाहिजे? सेव्ह द एन्व्हायर्नमेंट, सेव्ह द नेचर, सेव्ह द अर्थ प्लॅनेट. आपलं टार्गेट काय? सेव्ह द एन्व्हायरमेंट, सेव्ह द नेचर, सेव्ह द अर्थ प्लॅनेट. अशा पद्धतीचे मंत्र आपण घेऊन भविष्यामध्ये काम घेतलं पाहिजे. एज्युकेशन त्यासाठी आहे, की आपण शिक्षण घ्या, शहाणे व्हा आणि शहाण्या माणसासारखं वागलं पाहिजे. काहीही केलं नाही पाहिजे. काय खावं, काय प्यावं आणि काय करावं, काय करू नये हे कळण्यासाठी तर शिक्षण आहे. शिक्षणाचं दुसरं काय महत्व आहे मग? शिक्षणाचं महत्वच एवढं आहे. काय खाण्याची अक्कल आली पाहिजे, काय कपडे कसे घातले पाहिजे त्याची अक्कल आली पाहिजे, काय बोलावं याची अक्कल आली पाहिजे आणि काय करावं आणि काय करू नये, चांगलं, वाईट ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर एज्युकेशन आहे. एज्युकेशन काय माणसाला लगेच कुठेतरी नेऊन चांगले कामगार तयार करण्याची ही एक फॅक्टरी नाही, ज्याच्यामध्ये वेल ट्रेन्ड एम्प्लॉय तयार केले जातील. नाही, उद्याचं भविष्य तयार होणार आहे इथं. यासाठीच हा लेसन दिलेला आहे. समजा, आम्हाला समजायचं आहे, तुम्हाला समजावायचं आहे. तुम्ही समजून घ्यायचं आहे, इतरांना शहाणं करायचं आहे. या पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून काम करूया. जिथे जागा मिळेल तिथं झाडं लावूया. घराच्या बाजूला तुमच्या फायद्याचे असतील, फळांचे असतील, फुलांचे असतील, झाडं लावत राहा. त्याचा फायदा आज तुम्हाला होईल थोडाफार, पण येणाऱ्या जनरेशनला जास्त फायदा होणार आहे. ओके? ईझी. समजून घेऊ. खूप सोप्पं आहे. मग काय म्हणले बघा, हेन्स इट इज सेड टू बी वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट. एक्सरसाइज मध्ये पण क्वेश्चन आहे, की आपल्याला जे अर्थ प्लॅनेट मिळालेलं आहे, वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन द लीज फ्रॉम द फ्युचर जनरेशन अँड नॉट अन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम अवर अँसेस्टर. जसं आपल्या वडिलोपार्जित 1 एकर 2 एकर शेती, 1 प्लॉट जागा, 2 प्लॉट जागा, तसं हे काही अर्थ प्लॅनेट नाही. हे आपल्याला रेंटनं मिळालेलं आहे. कसं मिळालेलं आहे? वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन द लीज. मग आपण काय केलं पाहिजे? हेन्स वी शुड नॉट फॉरगॉट टू कन्झर्व इट अवर सेल्फ अँड फॉर द फ्युचर जनरेशन. आणि आपण हे विसरलं नाही पाहिजे, की हे आपल्याला जरी मिळालेलं असलं, आपल्याला जरी आता रेंटवर मिळालेलं असलं, तर स्वतःसाठी सुद्धा सेव्ह करूया आणि येणाऱ्या जनरेशनसाठी सुद्धा आपण हे सेव्ह केलं पाहिजे.
म्हणजे ह्युमनलाच काय बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण आपल्याकडे ते पण क्वेश्चन आहे बघा. वाय द ह्युमन बिईंग हॅव अ इम्पॉर्टंट प्लेस इन द एन्व्हायरमेंट. ह्युमनकडे कोणत्या गोष्टी आहेत? इंटेलिजन्स आहे, मेमरी आहे, इमॅजिनरी ॲबिलिटी आहे, थिंकिंग आहे, चांगलं वाईट त्याला समजतं. तो बोलू शकतो, परफॉर्म करू शकतो, मशीनचा वापर करू शकतो. एन्व्हायरमेंट तो खराबही करू शकतो आणि एन्व्हायरमेंट तो ठीकही करू शकतो. दुसरे ॲनिमल्स एन्व्हायरमेंट खराब करत नाहीत, त्यांना ठीकही करता येणार नाही. पण ह्युमन हॅव अ इम्पॉर्टंट प्लेस बिकॉज आपल्याकडे मेमरी, इंटेलिजन्स, इमॅजिनरी पॉवर, थिंकिंग, लॉजिक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत. म्हणून असं म्हणलं जातं ह्युमन हॅव अ इम्पॉर्टंट रोल इन अ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये आपला रोल हा इम्पॉर्टंट आहे. बघा, मग आता काय करायचं आहे, तर सर्वांनी मिळून आजच प्रयत्न करूया आणि आजच आपण सर्वांनी मिळून एक शपथ घेऊया, की एन्व्हायरमेंट सेव्ह करायचा आहे. ॲटलीस्ट मला सेव्ह करता येत नाही, मी खराब करणार नाही. अशा पद्धतीनं यूज अँड थ्रोच्या गोष्टी वापरायचा नाही. प्लास्टिकचा वापर कमी करूया. जे एन्व्हायरमेंटला त्रास देणार आहे त्याचा वापर बिलकुल नको करायला. बरेच लोकं यूज अँड थ्रोचा वापरतात. एकच बॉटल आहे, त्याच्यामध्ये पाणी पित राहा. तीच बॉटल परत उद्या घेऊन जायचं. बरेच जण काय करतात, कोल्ड ड्रिंक्स पितात, काही अडचण नाही. पण ते प्लास्टिकच्या बॉटलमधून पिल्यानंतर ते बॉटल काय वेस्ट पडते. काचेच्या बॉटलमधून कोल्ड ड्रिंक्स प्या, ती बॉटल परत द्या, काही प्रॉब्लेम नाही. कोल्ड ड्रिंक्स पिऊच नाही असं नका असं म्हणत नाही आम्ही. पण आपण आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये किती एन्व्हायरमेंटला त्रास देतोय बघा. कचरा जो आहे तो योग्य डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे. साध्या गोष्टी येतात. छोट्या ॲक्टिव्हिटीमधून एक रिव्होल्यूशन होऊ शकतं. आज सर्वांनी प्रयत्न करायचा आहे, की जेवढं जमेल तेवढं एन्व्हायरमेंटला त्रास देणार नाही. आपली क्लासरूम असेल, क्लास असेल आपला, तो तरी नीटनेटका ठेवता येईल. चॉकलेट खातो आणि त्याचे रॅपर्स आपण तिथंच बाजूला टाकतो. दुसऱ्या बॅचमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते डिस्टर्ब होते. होते का नाही? म्हणजे आपण एक अशा ॲक्टिव्हिटी करतो कळत-नकळत तिथं नॉलेज आहे किंवा एज्युकेशनचा काही संबंध नाही. असं मूर्खासारखं, दलिंद्रासारखं वागतो आपण. तर असं येड्यावानी करायचं नाही. आपल्याला काय करायचंय? एज्युकेशनचा उपयोग डे टू डे लाईफमध्ये आणायचा आहे. ओके? लक्षात आलं? ईझी. तर नेक्स्ट टॉपिक कोणता आहे मग? फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एन्व्हायर्नमेंट. हे पी-वाय-क्यू आहे. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये पडलेला क्वेश्चन आहे पहा. कितीतरी परीक्षेमध्ये 5 पेपर काढले तर 4 पेपरमध्ये ऑलमोस्ट हा क्वेश्चन आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एन्व्हायर्नमेंट. ह्याच्यावर थिअरी क्वेश्चन आला तर हेच पॉइंट काय करायचे आपण? हेच पॉइंट काय करायचे? पॉइंट वाईज 1, 2, 3, 4 टाकून लिहायचं. आणि असा जर क्वेश्चन आला ॲज इट इज हो का, फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एन्व्हायर्नमेंट. हा पी-वाय-क्यू आहे पहा. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा परीक्षेत पडलेलं व्ही-आय-एम-पी म्हणलं तरी चालेल. आणि काय क्वेश्चन येतंय? क्वेश्चन काय येते याचा? कंप्लीट द टेबल. हे सगळं बघा हे जे आहे का हे पूर्ण ब्लँक असतं. हे पूर्ण ब्लँक असतं आणि वर लिहिलेलं असतं फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एन्व्हायरमेंट. आताच शिकलो. एक आहे नॅचरल फॅक्टर, दुसरा आहे आर्टिफिशियल फॅक्टर. नॅचरल फॅक्टर जे एन्व्हायरमेंटला त्रास देणारे डिझास्टर कोणतं? अर्थक्वेक, व्होल्कॅनिक इरप्शन, फ्लड, सायक्लोन, सुनामी हे सगळे नॅचरल डिझास्टर आहेत. डिझास्टर आहेत. नॅचरलमध्ये नेचरमध्येच होणारे आहेत. पण ज्याच्यामुळे एन्व्हायरमेंट खराब होऊ शकतं. फॉरेस्ट फायर असेल, त्याच्यामुळं काय होतंय? एन्व्हायरमेंट खराब होऊ शकतं. कोणतं कोणतं आहे? अर्थक्वेक आहे, व्होल्कॅनिक इरप्शन आहे, फ्लड आहे, सायक्लोन आहे, सुनामी आहे. या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटला त्रास देणाऱ्याच आहेत. मग आपल्या इकडे मॅनमेडमध्ये हे पाठच करून टाका. डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, पोल्युशन कोणतं कोणतं असतंय? एअर, वॉटर, सॉइल किंवा ओव्हर पॉप्युलेशन हे सगळे क्वेश्चन. डिफॉरेस्टेशन बघा शब्द कसे आहेत. डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम, पोल्युशन, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि ओव्हर पॉप्युलेशन हे सगळे कोणते फॅक्टर आहेत? मॅनमेड फॅक्टर आहेत. ते एन्व्हायरमेंटला त्रास देत असतील. मग फॅक्टर्स अफेक्टिंग टू द एन्व्हायरमेंट मध्ये थिअरी क्वेश्चन आला. देर आर टू फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग टू द एन्व्हायरमेंट असं लिहिलं. नंबर 1 नॅचरल फॅक्टर्स, man-made factor. Natural factor, there are earthquake, volcanic eruption, flood, cyclones, and tsunami. These are the natural factors which are affecting to the environment. मग तिसरा पॉइंट सांगता येईल सम मॅन-मेड फॅक्टर्स लाईक डिफॉरेस्टेशन, इंडस्ट्रियलायझेशन,
पोल्युशन, तिन्ही पोल्युशन, एअर, वॉटर, सॉइल, अर्बनायझेशन, त्याच्यानंतर ओव्हर पॉप्युलेशन, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम, या पद्धतीने आपण सांगू शकतो. दीज आर द डिफरंट फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग टू द एन्व्हायरमेंट. ओके, लक्षात आलं? इझी, काही अडचण? ठीक आहे, इथं थांबू आपण.